जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलो ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात PCT इन्फिनिटी 90.4 FM. आता वेळ झाली आहे आपल्या मालिकेची, जिचं नाव आहे सोनेरी नामा. सोनेरी नामा या मालिकेचा आजचा 5वा भाग आहे. आज आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत पूर्वीच्या काळी भरजरी वस्त्रांमध्ये सोन्याचा वापर कशा प्रकारे केला जात होता. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधलाय RJ विद्याने. ऐकूयात मालिका सोनेरी नामा. श्रोते हो नमस्कार, PCT इन्फिनिटी 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या, आणि माझ्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी कन्सल्टंट स्मिता देशपांडे. सोनेरी नामा या कार्यक्रमात मी स्मिता मॅडमांचं आणि श्रोत्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे आपल्या सोनेरी नामा या मालिकेचा 5वा भाग. आणि जसं मी मागच्या भागात तुम्हाला म्हणाले होते की मागचा भाग होता तो म्हणजे स्त्रीधनाचा, आणि आजचा भाग आहे तो म्हणजे भरजरी, असं या भागाचं नावच आहे. तर स्मिता मॅडम, तुम्ही भरजरीबद्दल आज बोलणार आहात. खरं तर भरजरी हा शब्द आपण कपड्यांसाठी वापरतो किंवा साड्यांसाठी वापरतो, तर मग ते सोन्यात हा शब्द कसा आला? येस, मला खात्री होती विद्या मॅडम की तुम्ही आज हा प्रश्न पहिल्यांदा घेणार आहात म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा तर धन्यवाद. परत आहे का नवीन विषयाचं नवीन पैलू आपण ह्या विषयाचा आज श्रोत्यांसमोर मांडणार आहोत. तर भरजरी हा शब्द आपण कपड्यांच्या बाबतीमध्ये ऐकतो, पण खरं पाहता पूर्वीच्या काळी ह्याला हा शब्द निर्माण झाला कारण पूर्वीच्या काळी कपड्यांमध्ये सोन्यांच्या तारा वापरल्या जातात, ज्याला आपण जर म्हणतो. जसे आजकाल आपण जरीच्या साड्या असं ऐकतो ना, पण पूर्वीच्या काळी जेव्हा हातमागावरती ह्या साड्या विणल्या जायच्या तर त्यावेळेस त्याच्यावरती सोन्याच्या तारा वापरल्या जायच्या. अच्छा. आणि मग त्या सोन्याच्या तारा वापरल्या जाणारी जी साडी होती ती म्हणजे आपल्या साड्यांची महाराणी पैठणी. बर. आणि त्याच्या पदरावरती जरतारीचा मोर असं म्हणतात, तो जरतारीचा म्हणजे सोन्याच्या जराचा तो मोर पूर्वीच्या काळी असायचा, कारण पूर्वीच्या काळी त्या मानाने सोन्याचा रेट पण कमी असायचा. तर ते पैठणीमध्ये हे वापरत गेल्यामुळे त्या साडीला एक महत्व आलं आहे, आणि त्याच्यामुळे सोन्याच्या बरोबरीने हा भरजरी शब्द तिथेही वापरला गेला. म्हणजे भरजरी पितांबर सुद्धा असतं, आपण हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे. आणि तुम्ही आता पैठणी म्हणालात, तर या पैठणी शब्दावरून मला शांता शेळकेंची पैठणी ही कविता खूप आठवली लगेच. त्यातल्या 4 ओळी मला ना आता म्हणाव्याशा वाटतात, कारण ते कुठेतरी त्या साडीमध्ये आलेलं आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून ते लक्षात येते माझ्या की त्या ओळी अशा आहेत की पडताळात एक गाठोडा आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथं आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले आणि शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धाणी. बघा ना, म्हणजे या 4 ओळीतच आपल्याला तो भरजरी शब्द आणि सोन्याशी रिलेटेड आहे हे कळतं. म्हणजे तुम्ही बघा ना, भरजरी आपण म्हटलं की आपल्याला त्याची भव्यताच लगेच त्याच्यामध्ये दिसून येते. आणि तुम्ही आता पैठणी, शांता शेळकेंची एका सुंदर कवितेची 4 ओळी म्हटल्यात, ह्या कवितेमुळे तर पैठणीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि मग आता साडी, त्यातल्या त्यात ती पैठणी, त्याच्यामध्ये स्त्रीच्या भावना पण जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्याला एक इमोशनल व्हॅल्यू पण आहे, त्याला एक आर्थिक पण व्हॅल्यू आलेली आहे. का? कारण की सोन्याचं आता कसं होतं ना, पूर्वीच्या काळी ते सोनं एवढं महाग नव्हतं,
आणि मग ते सोनं त्या साडीच्या मध्ये वापरलं जायचं, कारण की साडीला डेकोरेट करण्यासाठी वेगळं काही असं दुसरं साधनच नव्हतं ना. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये हा विषय येईलच आपल्याला की का त्याला एवढं महत्व प्राप्त झालेलं आहे. पण डेकोरेट करण्यामागे आणि राजे महाराजांच्या काळांसाठी स्त्रियांसाठी जे वापरलं जायचं ते उंची वस्त्र होतं, आणि मग त्याच्यामध्ये सोन्याचा, कालांतराने त्याच्यामध्ये चांदीचा पण जरीचा वापर केला जायचा. बरोबर. तुम्ही आता बोलताना म्हणालात की सोन्या चांदीचाच त्यावेळी या कपड्यांवर जी काही डिझाईन बनवली जायची तर त्याच्यासाठी तो वापर केला जात होता. हो. पण नेमका कसा आणि काय वापर केला जात होता त्यावेळी? सगळ्यात पहिल्यांदा तर काय होतं की त्यावेळेस हातमागावरती कपडे विणले जायचे. हो हो. आणि त्या हातमागावरती ह्या जरीचे म्हणजे सोन्याच्या पासून तारा तयार केल्या जायच्या, धाग्यासारख्या मऊ. कारण पूर्वीच, आता हे शुद्धता वगैरे निघाले हो, पूर्वी तर एकाच प्रकारचं सोनं होतं. अच्छा. आणि ते कच्चं म्हणजे ते नरम सोनं, मऊ सोनं असल्यामुळे त्याचे धागा तयार केला जायचा. म्हणजे आपल्या धाग्यासारख्या, दोऱ्यासारख्याच तसं ते कच्चं मऊ असायचं ते, आणि ते त्याच्यावरती विणलं जायचं. आणि ते विणलं जात असल्यामुळे ते हातमागावरती त्याच्यामध्ये विणलं गेलं असल्यामुळे ते त्या कपड्यामध्ये पक्क, म्हणजे कपड्याचा धागा त्याच्याच बरोबरीने सोन्याचा धागा असं असल्यामुळे ते डिझाईन ते पक्क बसलेलं असायचं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला सोनं चांदीचं हे वापरून काय म्हणतात तर जर अशी तयार झालेली. तुम्हाला आठवतंय का, किंवा तुम्हाला पण माहिती असेल, अजूनही बाजारामध्ये जुनं सोन्याची जर विकत घेतली जाते आणि त्याचा पैसा येतो. अच्छा. हो. नाही, मला माझ्या आजीची सुद्धा साडी आहे तिच्या लग्नातली. ओके. तर तिचा जो काठ आहे आणि पदर आहे तर तो सोन्याचा नाही पण चांदीचा असा तो काठ आहे. म्हणजे मी सुद्धा बघितलेलं आहे की ही चांदीची जर असलेली साडी कशी असते, आणि खरंच खूप मौसूत असते, अगदी काहीतरी सूत आहे, सुती अगदी असं ते भासतं आपल्याला. आणि अर्थातच ती जी चकाकी आणि लकाकी ती आपल्याला म्हणूनच, कारण की पूर्वीच्या उच्च कुटुंबांमध्ये म्हणजे राजे महाराजे ह्यांच्या कुटुंबामध्ये मानाचं वस्त्र म्हणून ह्या पैठणीला किंवा सोन्या चांदीच्या जरीच्या वस्त्रांना, जसं तुम्ही मगाशी पितांबर म्हणाला, तर तसे वस्त्र जे तयार केलेले असायचे तर त्याला महत्व होतं, कारण की त्यांचे ते राजे महाराजे लोकच वापरायचे ते. बरोबर. आणि तो सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे. तुम्ही आता इतकी छान माहिती सांगितली की या सोन्याच्या आणि चांदीच्या जरीचा वापर करून आपल्याला ही पैठणी किंवा महागडी वस्त्र जी आहेत ती बनवली जात होती. हो. आणि अजूनही ती बनवली जातात. पण नेमकं कधी लक्षात आलं की आपण सोन्या चांदीचा वापर या साड्यांसाठी अशा पद्धतीने करू शकतो, किंवा हे शोध कधी लागला या गोष्टीचा? कोणी शोध लावला असेल याचा जर काढायचा म्हटलं माग, तर अत्यंत पुरातन काळामध्येही जरीचा उल्लेख आढळतो. जे अगदी वेदांमध्ये सुद्धा, यजुर्वेदात तर शतपथ ब्राह्मणांच्या साहित्यात कालिदासाचं जे वाङ्मय आहे, साहित्य वाङ्मय, त्याच्यामध्ये जरीचा पूर्ण उल्लेख आढळतो. वेदकालीन साहित्यामध्ये सुद्धा जरीचे सुंदर सुंदर दाखले मिळतात. आणि हजारो वर्षांपासून उपयोगात आणली जाते आणि जरीकाम केलं जातं. त्याच्यामुळे बऱ्याच काही म्हणजे आपल्याकडची देणी घेतलेल्या ब्रिटिश कालीन काही संस्कृती म्हणजे त्यांच्याही साहित्यामध्ये आपल्या पूर्ण ह्याचं होतं. तर शोध तसा बघितला तर आपल्याच भारतामधला आहे. कोणी लावला असं कोणाच्या नावाखाली असं काही नाहीयेत, कारण पूर्वीचे असं काही नव्हतं. कारागीर त्यांच्या संकल्पनेवरती, त्यांच्या शोधावरती असे ते तयार करायचे. म्हणून कोणी लावला असं काही नाव नाहीये. पण येस, वेदांमध्ये, साहित्यांमध्ये सगळींकडे ह्याचा उल्लेख सुरुवातीपासून आहे. बरं. आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ही जी वस्त्र आहेत जी की सोन्या चांदीची जर वापरून बनवलेली आहेत तर ती अत्यंत महागडी अशी आपल्याला दिसतात. मग फक्त सोनं चांदी वापरलं म्हणून ती महाग आहेत की त्या पाठीमागं अजून काही कारण आहेत? हो, म्हणजे एकतर पूर्वीच्या काळी काय शुद्ध सोन्याचा जर त्याच्या धाग्यापासून या कपड्यांवरती भरत काम केलं जायचं. तर सोनं हे पूर्वीपासून आतापर्यंत, म्हणजे पूर्वी काळी त्याचा रेट कमी असला तरी ते त्यावेळेस महागच सोनं आहे. आणि आता सुद्धा आता फक्त फरक एवढाच झाला की तेव्हा रेग्युलर बनलं जायचं आणि आता ऑन ऑर्डर बनवल्या जातात. तर ही आणि त्यावेळेस ती फक्त राजघराण्यापुरते मर्यादित होती. आता सामान्य माणसाकडे सुद्धा पैठणी असतेच. मग कुणी साधी घेतं तर कुणी सोन्याची घेतं. पण तयार करताना
त्याच्या मागे सोन्याचे धागे, चांदीचे धागे तयार करणं, ह्याच्या मागे कारागिराची एक मेहनत खूप असते. म्हणजे तुम्ही बघा ना, सोन्याचा दागिना, कपड्याचा दागिना करण्याचं, सोन्याचा धागा करणं, ह्याच्या मागे तेवढी बारीक, म्हणजे तुम्ही केसासारखा बारीक असा तो धागा असतो, तेवढी बारीक त्याच्यामध्ये हे आणण्याकरता त्या कारागिराला त्याच्यामागे भरपूर मेहनत घ्यावी लागायची. आणि आता जरी पॉवरलूम आलं तर पूर्वी सगळे हातमाग होता. मग हातमागावरती जेव्हा हे धागे चढवले जायचे तर ते चढवले जायचे किंवा जरी काम केलं जायचं तर ते इतकं बारीक काम असायचं की ते जरी काम भरतकाम करताना किंवा हातमागावरती ते चढवलेलं जाताना कारागिराची त्याच्या मागे डोळ्यांची संपूर्ण शरीराचीच मोठी मेहनत होती. वेळ लागायचा. म्हणजे एका बैठकीला एकदा धागा त्या ह्याच्यावर चढवला, म्हणजे जसं सोन्याचे धागे असायचे तसं ते रेशीम पण असायचं ना पूर्वीच्या पैठणीमध्ये. तर हे सगळं महागाचं होतं. आणि मग ते एकदा हातमागावरती चढवलं की तो साडी पूर्ण होईपर्यंत, 5-5.5 मीटरची साडी पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरती दुसरं काही चढवलं जायचं नाही. आणि कारागिराची सुद्धा जर समजा त्यांनी पदर विणायला घेतला तर तो पदर पूर्ण होईतोपर्यंत त्याची 12-15 तासाची बैठक त्या हातमागावर असायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर महागडं वस्त्राचे धागे, महागड्या सोन्याचे धागे, त्याच्याच बरोबरीने कारागिराची तेवढीच महागडी मेहनत त्याच्या मागे असल्यामुळे ह्याला एवढं किंमत आलेली आहे. हो, आणि एवढं महत्वही त्याच्या मागे मिळालेलं आहे. खरंय, तुम्ही जे सांगितलं ते ह्या गोष्टीचा विचार आपण खरं तर करत नाही की खरंच एवढी मेहनत या पाठीमागं असेल का. कधी कधी आपण किमतीसाठी घासाघीस करतो की अरे एवढ्याला नाही, एवढ्याला दे मला साडी, कमी करतो. अगदीच. पण हे करणं योग्य नाही, किमान या वस्त्राच्या बाबतीत तरी. कारण खरंच तुम्ही सांगितलेली जी काही कारागिराची मेहनत आहे ती म्हणजे आपण काही बोलूच शकत नाही. असं खरंच आहे. स्मिता मॅडम, आता आपण ह्या कारागिरांबद्दल बोललो, तर नेमकं हे काम कुठं केलं जातं किंवा हे कारागीर कुठं आढळतात? आता जेव्हा आपण कारागीर पैठणीच्या बद्दलही बोलतो आणि कारागिरांच्या बद्दलही बोलतो, तर पैठणीसाठी तर आपल्याला सर्वश्रुत आहे महाराष्ट्रामधलं येवला हे गाव. बरोबर. पण तसं भारताच्या पद्धतीने बघायला गेलं तर जरी काम करणारे, पैठणीचं सोन्याचं करणारे सुमारे 3 लाख कुशल कारागीर पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. लखनौमध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण म्हणजे अगदी आग्रा, बारामती, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे, कानपूर, बरेली, सगळीकडे ते कारागीर आहेत. आणि ह्या कारागिरांमध्ये साध्या जरी कामाची बरोबरच सोन्याचेही जरी काम करण्याचे काही वैशिष्ट्य, म्हणजे सोन्याचे दागिने करण्यामध्ये जसं बंगाली कारागिरांची एक खासियत असते तसे काही खासियत असलेले काही निवडक कारागीर आहेत की हे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्याकडून हे सोन्याच्या जरीचं काम केलं जाणारे ह्याची स्पेशालिटी त्यांची असते. तर अशी सगळीकडे आहेत. तसं रॅन्डमली बघायला गेलं तर जवळपास जरी काम करणारे, भरतकाम करणारे 3 लाख कारागीर संपूर्ण भारतामध्ये आहे. त्याच्यामध्ये. अच्छा. आणि एक विचारायचं आहे की हे नाजूक काम आहे, खूपच नाजूक काम आहे. बरोबर. तर याचा तुम्ही म्हणाल तसं डोळ्यावरती सुद्धा परिणाम येतो हे काम करत असताना. पण इन फ्युचर ज्यावेळी या लोकांना त्रास व्हायला लागतो आणि मग काम करणं कुठेतरी बंद होतं त्या लोकांचं, बरोबर, त्यावेळी मग हे काम पुढं चालावं यासाठी काय नेमके प्रयत्न केले जातात? आता तसं बघायला गेलं तर बघा तुम्ही की पैठण, सुरत, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी पिढ्यानपिढ्या वारसागत त्यांनी आपली ही कला जोपासलेली आहे. आणि आता त्यांनी अजून आपल्या घरातले सुद्धा म्हणजे मुलांची मुलं ह्यांना लहानपणापासूनच त्याचं प्रशिक्षण ते दिलं जातं त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी पिढ्या तयार केलेल्या आहेत. आता थोडंसं आधुनिक म्हणजे पॉवरलूम वगैरे आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडासा परिणाम झालेला आहे. पण त्यांनी त्यांच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्या दृष्टीनेच तयार केलेलं. कला जोपासत तर ते नक्कीच आहेत. कारण ते पिढ्यांना आपल्या ह्याच्यात जसा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तसं त्यांच्यामध्ये पण त्यांनी स्वतःच्या मुलांना, पुढच्या पिढ्यांना ह्याच्यामध्ये त्यांनी तयार केलेला आहे. आणि हा सगळा जो व्यवसाय आहे तो फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा आहे. एक उल्लेख मगाशी बोलताना करायचा राहिला की ही जी बाजारपेठ पूर्वीच्या काळी होती, तर आपल्याकडची पैठणीची, सोन्याची ही जी कला आहे सोन्यावरती बघून युरोप, रशिया मधल्या लोकांना सुद्धा
तिथल्या बायकांना आपल्या महाराण्यांचं, पेशवेकालीन सगळं, तर त्यांची जी पैठणी बघून एक मोह त्याचा झाला. बर. सुरुवातीला त्यांनी त्या पैठणीचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस तयार केले, पण नंतर त्यांना स्त्रीचं सौंदर्य, त्या आपल्या भारतीय स्त्रीचं सौंदर्य त्या साडीमध्ये जाणवायला लागलं, आणि म्हणून मग त्यांनी ते स्त्रीनी साडीसारखं त्यांच्याकडच्या स्त्रिया नेसायला लागल्या. पण मग भारतातून ह्या परदेशामध्ये जेव्हा ह्या साड्या सोन्याच्या 15 जरीने विणलेल्या जात होत्या, तर ती एक बाजारपेठ तयार झाली, आणि त्यावेळेसच्या सगळ्या कारागिरांना त्याच्यामधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत होतं त्याच्यामध्ये. छान. स्मिता मॅडम, आता आपण जे भरजरीबद्दल बोलतोय किंवा हे सोन्या चांदीच्या जरीचा वापर करून ही वस्त्र बनवली जात आहेत, तर ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि याचं प्रमाण पूर्वी खूप होतं. पण आत्ताच्या काळात तुम्हाला कुठं तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही इतक्या ठिकाणी भेटी देताय, तर त्यावेळी तुम्हाला कधी असं जाणवलंय का की कोणी आता पैठणी वापरतंय बाबा, किंवा ही बनवली जातीये? हो, अगदीच. म्हणजे इथे या प्रसंगाला मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या एका आठवणीतनं देते. की कोपरगावच्या जवळ, कोपरगावलाच माझे एक ओळखीचे ज्वेलर्स आहेत, जे माझे क्लायंट पण होते, तर त्यांच्याकडे त्यांनी कोपरगावला येवला पैठणी जवळच आहे, तर त्यांच्या तिथे त्यांनी जसं प्रत्येक ज्वेलर्स काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स काढत असतात, तर तशी त्यांनी एक लकी ड्रॉची स्कीम काढली होती, आणि त्या लकी ड्रॉच्या स्कीम मधलं सगळ्यात पहिलं बक्षीस म्हणजे त्यांनी 1 लाखाची पैठणी ठेवली होती, ज्याच्यामध्ये सोन्याचा, त्याच्या पदरावरती सोन्याच्या जरीचा वापर केलेला होता. म्हणजे आजकालच्याही काळामध्ये ते देणारे आणि तसे घेणारे वापरणारे लोक आहेत, बायका आहेत, आणि त्यांना तो अजूनही पैठणी आणि त्या सोन्याची जर हा एक जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अजूनही टिकून आहे. छानच. आता तुम्ही म्हणताय की अशी वस्त्र अजूनही वापरात आहेत म्हणून, पण इतकं महागडं वस्त्र, तर त्याची काळजी घेणं हे आलंच. जसं आपण सोन्याची काळजी घेतो तसं या वस्त्राची, आणि वस्त्राची तर जास्त घेतली पाहिजे, कारण ते एकतर खूप नाजूक गोष्ट आहे. तर ती कशी घ्यायची हे तुम्ही सांगाल का आपल्या श्रोत्यांना? हो, मी अगदी ती थोडक्यात सांगते. पण कसं आहे विद्या, की जसं सोन्याचे दागिने वापरताना आपण छोटीशी थोडी काही काळजी घेतो, तसं ह्याच्याबरोबर घेताना आपल्याला भरजरी जसे वस्त्र आपण वापरतो किंवा ह्या सोन्याच्या धाग्यांच्या पैठणी वापरतो जर काम केलेलं, तर तेव्हा आपल्याला परफ्यूम किंवा स्प्रे मारू नये त्याच्यामध्ये, कारण त्याच्याने त्याच्यावरती ते जर काळी पडण्याची, सोन्याची जर काळी पडण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर जेव्हा ही सोन्याच्या ह्याच्यातली पैठणी आपण काय म्हणतो तर वापरून झाल्यानंतर त्याला तलम कपड्याच्या, म्हणजे ते मलमलचं धोतर येतं मलमलच्या कापड, तर त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित बांधून ठेव. तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळी बस्ते वापरायला पण तसेच कॉटनचे कपडे वापरायचे, तर तसे तलम कपडा कॉटनचा ज्याच्यामध्ये त्या वस्त्र गुंडाळून ठेवायची. याला कोणत्याही वस्त्राला इस्त्री नाही करायची. इस्त्री नाही करायची. साध्या तुमच्या जरीच्या साड्यांना केले तर हरकत आहे, पण जर समजा ज्याच्यामध्ये जर सोन्याची वगैरे असेल, चांदीची किंवा सोन्याची, तर त्याला तुम्ही इस्त्री करू नका. कारण ते काय होतं की इस्त्री न करता ठेवलं तर ती घडी बारीक होते, आणि त्याच्यामध्ये पण बारीक झाल्यानंतर ती घडीवर घडी जर आली तर त्याला मध्ये चिरा जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे चांगल्या गुंडाळून त्याला तुम्ही ठेवू शकता. इस्त्री नाही केली तरी चालेल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ते जर कधी धुण्याचा प्रसंग आला तर गरम पाण्यामध्ये, साबणामध्ये, ह्याच्यामध्ये त्याचं वापरू नये. डिटर्जंट म्हणजे हार्ड असतात ते वापरू नये. त्याला ब्रश लावू नये. ह्या गोष्टी तर त्याच्यामध्ये घेतलाच जातो. ड्रायक्लिनिंग करावं, आणि ते ड्रायक्लिनिंग केल्यानंतर ते अतिशय उत्तम पद्धत म्हणजे ड्रायक्लिनिंग त्याच्यासाठी केली. ही वस्त्र उन्हात वाळवत नाहीत. काय ते पण त्याच्यामध्ये. आणि ज्या कपाटामध्ये आपण ही वस्तू ठेवतो त्या कपाटामध्ये ते नेफ्थालिनच्या गोळ्या म्हणत नाहीत ना आपण, तर त्या गोळ्या पण तुम्ही ठेवू शकता, किंवा सुक्या कडुलिंबाचा पाला ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की वस्त्रांना, त्या जरीच्या वस्त्रांना कसर लागत नाही, भरजरी वस्त्रांना कसर लागत नाही. त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये करा. आणि मधून मधून त्या साड्या, जरीची ती वस्त्र जी आहे ती बाहेर काढून त्याला हवा द्यावी. ते खूप कपाटामध्ये कोंदट मधून ठेवून टाकले ना तर त्याच्यावरती घड्या चिरू पडायची किंवा त्याला वास लागायची सुद्धा शक्यता असते. आणि जर समजा कुठे डाग पडलाच गेला
तर पूजेमध्ये वगैरे घालतो ना आपण ही वस्त्र, रेशमी वस्त्र, तर त्याच्यावरती तुम्ही थोडंसं पावडर, टाल्कम पावडर जी असते आपली साधी पॉन्ड्सची, ती टाकून त्याच्याने तुम्ही स्वच्छ जर केलं तर तो डाग त्याच्यामधनं निघून जातो. पण पाणी शक्यतो लावू नये, कारण पाणीने ते पसरत जातो ओलती आणि तो डाग वाढत जातो त्याच्यामध्ये. म्हणून ते अशी ही थोडक्यात घरगुती प्रकारामध्ये आपल्याला घेता येणारी ही काळजी आहे. पण हे घेतलं तर त्या वस्त्रांचं आयुष्य वाढतं, कारण त्याच्यामध्ये गुंतवलेलं पैसा सुद्धा तेवढाच जास्ती असतो, म्हणून त्या वस्त्रांचं आयुष्य वाढतं. अच्छा. तुम्ही आता या साडीची किंवा या जरीच्या साड्यांची काळजी कशी घ्यायची हे तर सांगितलं आपण, पण बऱ्याच वर्षानंतर ठेवून सुद्धा ही साडी कधी ना कधीतरी कुठेतरी खराब होण्यासारखी असते, किंवा चुकून काही लागलं, फाटली, तर ती साडी आपण परत नेसू शकत नाही, असं सुद्धा होऊन जातं. तर अशा वेळी त्या सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचा आपण परत त्याचा वापर करता येतो का? हो, म्हणजे आता जसं आपण सोन्याचे दागिने परत वितळवतो ना, तर त्याप्रमाणे अजूनही जुन्या बाजारांमध्ये, प्रत्येक गावांमध्ये, जुन्या बाजारांमध्ये अजूनही काही कारागीर असे आहेत की ते त्याच्यामध्ये ते सोन्याची जर आपल्याला बाजूला, चांदीची सोन्याची जर बाजूला काढून देतात आणि मग आपण ते वितळवून त्याच्यामधनं सोनं बाहेर काढलं जातं. अर्थात फार पूर्वीचं असेल तर ते शुद्धतेवरच्या ज्या गोष्टी असतात ज्वेलर्सकडे त्या ती निघतीलच त्याच्यामध्ये. पण हो, याच्यामध्ये वापरलेल्या ह्या सोन्या चांदीच्या जरीच्या तारांचा आपल्याला अशा प्रकारे सुद्धा वितळवून त्याचा आपण पैसा करू शकतो. कारण वस्त्र आहे, किती जरी काळजी घेतली तरी शेवटी ना शेवटी कधी ना कधीतरी त्याचा ही परिस्थिती येणारच आहे. तर पण त्याचा नक्कीच तो पैसा वाया जात नाही, आपल्याला त्याचा वापर करू शकतो आपण. त्याचा कारागीर आहेत अजूनही त्याची पैसा देणार आहे तिथं. छान. खरंच खूप सुंदर सांगितलं तुम्ही आता. एकंदरीतच भरजरीचा अर्थ काय, इथपासून ते भरजरी वस्त्र वापरावं कसं, कुठं कुठं वापरलं जातं, काळजी कशी घ्यावी, आणि अर्थातच ते खराब झालं तर त्याचा पुनर्वापर सुद्धा करता येतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या कार्यक्रमातून तुम्ही आपल्या श्रोत्यांपर्यंत या पोहोचवलेल्या आहेत, आणि मला वाटते आपल्या श्रोत्यांच्या ज्ञानात ही भर पडली असेल. आणि एखादं वस्त्र खरेदी करताना सुद्धा आपला श्रोतावर्ग छान पद्धतीनं तो खरेदी करेल आणि त्याची काळजी सुद्धा घेईल, कारण ही माहिती प्रत्येकालाच माहिती असते असं नाही. तर स्मिता मॅडम, तुम्ही आपल्या सोनेरी नामा आजच्या या भागामध्ये ही इतकी सुंदर माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मी विद्या आपल्या इन्फिनिटीच्या टीमकडून तुमचं मनापासून आभार मानतेय. थँक्यू विद्या, तुम्ही मला ह्या विषय सगळ्यांच्या समोर आणण्याचा, कारण जसं सोन्यामध्ये पैसा गुंतवलेला असतो तसाच ह्या सोन्याच्या जरीच्या वस्त्रांमध्ये सुद्धा पैसे गुंतलेले असतात. तर मला निश्चितच खात्री आहे की आपल्या आजच्या ह्या सगळ्या माहितीवरून महिला वर्ग, खास करून महिला श्रोते जे आहेत ते आपल्या कपड्यांची काळजी घेतीलच. थँक्यू. येस. सोनेरी नामा ही मालिका आत्ताच आपण ऐकलीत PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर. पूर्वीच्या काळात जरदारी वस्त्रांमध्ये सोन्याचा वापर कशा पद्धतीने केला जात होता हेच आज आपण यामध्ये जाणून घेतलं. आपल्याशी संवाद साधला होता ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांनी. तेव्हा ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.